नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज आपण संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर यामधील फरक पाहूया. मराठी वर्णमालेत दोन संयुक्त व्यंजन आहेत. श आणि ज्ञ. तर याची आपण फोड करूया, विग्रह करूया. कारण की व्यंजन म्हणजे फक्त एकच असते, त्याच्यामध्ये क अधिक अ हे हलनपणा निघून जाते क. पण संयुक्त व्यंजनामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजने असतात, म्हणून त्याला संयुक्त व्यंजन म्हटले जाते. हा व्यंजन आणि संयुक्त व्यंजन मधला फरक आहे. तर क्ष याच्यामध्ये पहा, इंग्रजीमध्ये आपण याची स्पेलिंग आपण KSH अशी करतो. हे जर का लक्षात घेऊन याचा जर का विग्रह केला तर भविष्यामध्ये आपलं हे चुकणार नाही. के क अधिक यशच श अशी याची फोड होते. हे झालं संयुक्त व्यंजन. त्याच्यानंतर दुसरं संयुक्त व्यंजन ज्ञ. याची स्पेलिंग काय होते इंग्रजीत? DNY. या अँगलनं जर का केलं तर आपलं हे चुकत नाही. हे असो की हे असो. बघा, DNY. डी चा द, एन चा न, वाय चा य. अशा तऱ्हेने या दोन्ही संयुक्त व्यंजनाची फोड होते. पण आपल्याला इथं पाहायचं आहे संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर यातील फरक. तर यामध्ये जोपर्यंत आपण स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचं जोडाक्षर निर्माण होत नाही. जसं क आणि अ हे मिळून क होते, हे हलनपणा निघून जाते आणि कंप्लीट अक्षर तयार होते. व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर. त्याचबरोबर व्यंजन व्यंजन प्लस अक्षर बरोबर जोडाक्षर. तर याच्यामध्ये बघा, क श याच्यात अ मिसळला श होते. याच्यामध्ये आ मिसळला शा होते. हे झालं जोडाक्षर. त्याचप्रमाणे या द न य मध्ये अ मिसळला हे होते जोडाक्षर. हे होते जोडाक्षर. म्हणजे जोपर्यंत याच्यामध्ये हलनपणा आहे तोपर्यंत संयुक्त व्यंजन, आणि यातलं स्वर मिसळल्यानंतर हलनपणा निघून जाते तर पूर्ण हे जोडाक्षर तयार होते. हा संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर यातील फरक आहे.